नांदेड लोकसभेच्या मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून यावेळेस मतमोजणीसाठी आता तयारी पूर्ण करण्यात आली आहे। नांदेड लोकसभेच्या रिंगणामध्ये एकूण 23 उमेदवार आहे। 96 टेबलांवर मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे। मतमोजणीच्या केंद्राच्या आतमध्ये 500 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे। दरम्यान याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कमलाकर बिरादार यांनी। पाहूयात। उद्या नांदेड लोकसभेसाठीची मतमोजणी होणार आहे। सकाळी 8 वाजता ही मतमोजणी सुरू होणार असून आपण बघू शकतो की या ठिकाणी जे आहे मतमोजणी होणार आहे त्यासाठी जे आहे 500 कर्मचारी जे आतमध्ये आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत। तर बाहेर पोलीस कर्मचाऱ्यांचा सुद्धा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। एकूण 96 टेबलवरती ही मतमोजणी होणार आहे। तर यावर्षी जर बघितलं तर जवळपास 60.94 इतकं मतदान झालेलं आहे। एकूण 18,51,843 पैकी 11,28,564 मतदारांनी मतदान केलेलं आहे। यासाठी पूर्ण प्रशासन जे आहे ते सज्ज झालेलं आपल्याला पाहायला मिळते। ही सर्व तयारी जी आहे की या लोकसभा मतदारसंघामध्ये कोण निवडून येणार याची आता उत्सुकता सर्वांना लागलेली आहे। तर उद्या सकाळी ठीक 8 वाजता या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होणार आहे। कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, नांदेड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।